नमस्कार मंडळी. आज आपण बनवतोय डाळ खिचडी. त्यासाठी मी उडद, तूर आणि मुगाची डाळ मिक्स घेतलेली आहे. यामध्ये आपण घालतोय एक तमालपत्र असं तोडून टाकायचं आहे आणि यानंतर यामध्ये घालतोय आपण अर्धा चमचा हळद आणि पाणी. त्यानंतर चवीनुसार मीठ आणि याला कुकरचं झाकण लावून 3 ते 4 शिट्ट्या काढून घ्यायच्या आहेत. अशा प्रकारे आपल्याला डाळ शिजवून घ्यायची आहे. आता आपण भात बनवतोय, तर भातासाठी मी सुरुवातीला पाणी गरम करायला ठेवलेलं आहे. आता यामध्ये आपण बासमती भिजवलेला तांदूळ घालूयात. मी जास्ती क्वांटिटीमध्ये बनवत आहे म्हणून सर्व साहित्याची क्वांटिटी जास्ती आहे. आता आपण सगळे तांदूळ यामध्ये घालून घेऊयात. त्यानंतर यामध्ये घालणार आहोत चवीनुसार मीठ आणि याला एक 10 मिनटं आपण शिजून देणार आहोत. मी यामधलं पाणी ओतून काढलेलं नाही आहे. भात रेडी आहे. तर आता आपण फोडणीची तयारी करूयात. तर त्यासाठी मी टोपामध्ये तेल तापायला ठेवलं आहे. त्यामध्ये मी जिरा घातला आहे, त्यानंतर लसूण घातलं आहे आणि थोडंसं आलं घातलं आहे. आता या सगळ्याला थोडंसं आपण परतून घेऊया. त्यानंतर यामध्ये मी घालणार आहे कांदा आणि कांदासुद्धा व्यवस्थित परतून घ्यायचा आहे लाल होईपर्यंत. अशा प्रकारे खिचडी एकदम चवदार होते. आता कांदे व्यवस्थित आपण परतून घेऊयात. यामध्ये कुठल्याही प्रकारचे एकदम जास्त मसाले घालायची गरज नाही आहे. खिचडी एकदम फिकीच असते आणि लहान मुलांना सुद्धा आवडेल अशी ही डिश आहे. हे बघा, कांदा व्यवस्थित मी परतलाय. आता आपण यामध्ये घालणार आहोत हिरवी मिरची आणि त्यानंतर याला सुद्धा व्यवस्थित परतून घेऊया. आता यामध्ये मी घालणार आहे टोमॅटो, एक मोठा टोमॅटो चिरलेला याला घालूयात आणि व्यवस्थित परतून घेऊयात. अशा प्रकारे आता यामध्ये मसाले घालूयात. यामध्ये मी 1 चमचा धने पावडर घालते, त्यानंतर यामध्ये हळद घालते, त्यानंतर थोडासा गरम मसाला आणि थोडंसं आपण लाल तिखट घालणार आहोत. हे मसाले व्यवस्थित परतून घेऊयात. अशा प्रकारे खिचडी एकदम झटपट तयार होईल. आता आपण सगळे मसाले व्यवस्थित परतून घेतलेले आहेत. आता यामध्ये आपण शिजवलेली डाळ घालूयात आणि हे सगळं मिश्रण व्यवस्थित मिक्स करूयात. हे बघा, अशा प्रकारे सगळं मिश्रण व्यवस्थित मी मिक्स करत आहे. मिश्रण व्यवस्थित मिक्स झालेलं आहे. यामध्ये मी चवीनुसार थोडंसं मीठ टाकलेलं आहे. आता आपण यामध्ये घालूयात भात, जो आपण पहिला शिजवून ठेवला होता. भात टाकून याला व्यवस्थित मिक्स करून घेऊयात. जर तुम्हाला चपाती भाजीचा कंटाळा आला असेल तर नक्की तुम्ही एकदा बनवू शकता आणि बनवून सगळ्यांना घरातील आवडेल अशी ही रेसिपी आहे. आता यामध्ये मी कोथिंबीर घालते आहे. त्यानंतर थोडंसं 2-3 चमचे यामध्ये आपण तूप घालणार आहोत. आता हे सर्व आपण मिक्स करून घेऊयात व्यवस्थित. सगळं व्यवस्थित एकजीव करून घेऊयात आणि यानंतर आपली खिचडी एकदम तयारच होईल. कोणत्याही प्रकारचं झंझट नाही आहे, लाटायचं वगैरे काही नाही आहे. आपली खिचडी एकदम तयार आहे. आता आपण यासाठी तडका तयार करूया. तर त्यासाठी मी तेल गरम करायला ठेवलं आहे 2 चमचे. त्यामध्ये मी मिरची घातलेली आहे, जिरा घातलेला आहे आणि थोडंसं लाल तिखट घातलेलं आहे. खिचडीवरती आपण याला टाकूयात आणि 2 मिनटं झाकण ठेवून देऊयात. हे बघा, आपली खिचडी तयार आहे. किती मस्त दिसते. प्लीज लाईक करा, शेअर करा, कमेंट करा, सबस्क्राईब करा माझ्या चॅनलला अशा सोप्या रेसिपी बघण्यासाठी आणि व्हिडिओ बघण्यासाठी. खूप खूप धन्यवाद.